हे गाईज वेलकम बॅक. आणि आज आपण पाहणार आहोत ट्रफल केक. मी ट्रफल केक बनवला होता माझ्या एका रेग्युलर कस्टमरसाठी त्यांच्या डिमांडवर. आणि त्यांची डिमांड अशी होती की त्यांना केकवरती लिटरली फक्त चॉकलेट पाहिजे आणि बाकी काहीच नको होतं. सो मी हा केक बनवायला ट्राय केला आहे, तुम्ही पण नक्की बघा. सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे, एक बोल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं जे प्रीमिक्स आहे चॉकलेटचं ते टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये मी 3 ते 4 चम्मच तेल घातलं आहे, साधा चम्मच घेतला आहे आपला टीस्पून, आणि 1 कपभर पाणी टाकलं आहे. आता नीट याला मिक्स करून घेतलेलं आहे मी. आणि असं बॅटर रेडी झालं की समजायचं की तुमचं केकचं बॅटर रेडी आहे बरं का. त्याच्यानंतर हा टेन घेतला आहे, याच्यामध्ये टाकायचं आहे बटर पेपर, थोडंसं ऑइल आणि तुमचं बॅटर. छान इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं आहे याला. आणि नीट आता मी याला टॅप पण करून घेतलं त्यासाठी. आता मी याला OTGमध्ये ठेवलं आहे. मी 200च्या टेम्परेचरवर 10 मिनिट बेक केलं आहे याला. आणि हा छानपैकी बेक होतो आहे. आता बघू शकता तुम्ही, ही शूटिंग माझ्या मुलीने घेतली आहे, सो थोडीशी चुकली आहे ही शूटिंग, बट इट्स फाईन. हा केक मी तुम्हाला एंडला दाखवेल पूर्ण. हे बघा, इथे चांगला दिसतो आहे. आणि बघा किती छान बेक झाला आहे हा केक. आणि खूप स्पॉन्जी होता, एकदम व्यवस्थित झाला होता, आतनं बिलकुल कच्चा नव्हता आणि खूप छान झाला होता. किती इझिली निघाला बघा. मी हा टॉप काढून घेतला आहे केकचा, सो दॅट असं केल्याने आयसिंग करायला प्रॉब्लेम नाही येणार आणि केक आपला फुललेला नाही दिसणार. आता गनाश बनवायचं आहे, सो मी इथे चॉकलेट घेतलं आहे. मी मोल्डचं चॉकलेट वापरते आहे. 1 स्लाईस घेतली आणि अजून थोडंसं घेतलं आहे चॉप करून व्यवस्थित. आता काय करायचं आहे, गनाशसाठी 1 कप भरून व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे आणि कढईमध्ये त्याला थोडंसं उकळायचं आहे. थोडंसं त्याच्यात आपण चॉप केलेलं चॉकलेट जे होतं ते टाकून द्यायचं आहे 1 बोल भरून. आणि त्याला व्यवस्थित शिजून द्यायचं आहे. हे बघा, त्याचा थिकनेस असा वाढेल आणि इतकं ते डार्क दिसेल. थोडंसं बटर घातलं आहे याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार बटर टाकू शकता. जर कस्टमरला बटर जास्त आवडत असेल, सो यू कॅन जस्ट ॲड इट. मी इथे अमूल बटर यूज केलेलं आहे. आता नीट एक छन्नी घेऊन याला गाळून घ्यायचं आहे. हळूहळू पेशन्सने गाळायचं आहे, मे बी लम्प्स पडू शकतात याच्यामध्ये. आता बघा, माझं किती थिक चॉकलेट गनाश झालेलं आहे आणि हे पूर्णपणे मी काढून पण घेतलेलं आहे. आता याला प्लॅस्टिक रॅप केलं आहे मी आणि फ्रीजरमध्ये ठेवलं होतं 2 तासासाठी, सो दॅट त्याची थिकनेस वाढेल. मी 2 चॉकलेट मोल्डमध्ये ह्याला टाकून घेतलं होतं आधीच. आणि आता आपण बेस मॉइस्ट राहण्यासाठी शुगर सिरप बनवतो आहे. तर मी सिम्पली काय केलं, एक बाउल घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं आहे, त्याच्यामध्ये साखर विरघळवायची आपल्याला. आणि इथे मी चॉकलेट एसेन्स घेतलेला आहे आणि त्याचे 4-5 ड्रॉप्स आपल्याला टाकायचे आहे अंटिल कलर चेंज होत नाही पाण्याचा. आणि बघा, आता मिक्स केलं आहे मी. आता मी हा आपला बेस घेतला आहे आणि थ्रेड असतो आपला, त्यांनी कापून घेतलेलं आहे. एकदम परफेक्टली कापलं जातं थ्रेडनी. आता आपल्याला आपलं बनवलेलं शुगर सिरप टाकायचं ह्याच्यावर. एकदम इव्हनली स्प्रेड करायचं आहे. मी बघा किती इव्हनली स्प्रेड करते इकडे. मी दोन्ही बेसेसवर केलं आहे स्प्रेड. आता हे आपलं जे गनाश होतं, जे आपण बनवलं होतं, ते टाकायचं आहे. बघा किती सुंदर पद्धतीने पडतं आहे हे. आणि ह्याचा थिकनेस जास्त असल्यामुळे तुम्ही बघू शकता, हे आपण स्प्रेड केल्याशिवाय स्प्रेडसुद्धा होत नाही आहे. दिस इज कॉल्ड परफेक्टनेस. आता मी दुसरी पण लेअरवर टाकली आहे याच्या. आणि आता याच्यावर सुद्धा आपलं बनवलेलं शुगर सिरप जे आहे ते इव्हनली स्प्रेड करायचं आहे. किती सुंदर पद्धतीने स्प्रेड होतं आहे. आणि आता मी अजून परत एकदा गनाश जे आहे ते टाकून दिलं आहे. बघा किती सुंदर पसरतं आहे ते. आणि बघा किती छान मेल्टडाऊन झालं आहे ते.
खूप सुंदर दिसतोय केक, खूप ग्लासी दिसतो आहे केक. आणि आता मी ह्याला टॉप केलं आहे एक चेरी लावून मध्यभागी, आणि थोडंसं फॉन्डंट जो होता ना तो मी फ्लॅट करून फक्त त्याच्यावर लिहिलं होतं, जे मला कस्टमरनी लिहायला सांगितलेलं. कस्टमरने मला लिहायला सांगितलेलं हॅपी बर्थडे अम्मा, बिकॉज त्यांच्या मम्मीचा बर्थडे होता. आणि आता मी ह्याला कार्डबोर्ड बेसवरती काढून घेतलं आहे अल्लाद एकदम हळूवारपणे, एकदम मध्यभागी ठेवलं आहे बघा मी. खूप सुंदर दिसतं आहे. आता मी थोडेसे ना चोको चिप्स होते ना त्याला गोल्डन कलरमध्ये करून सुद्धा लावलं आहे. सिम्पली जे एडिबल ग्लिटर असतं त्याच्यामध्ये चोको चिप्स टाकले होते आणि ते वरवरून लावले आहेत मी. बघा किती छान दिसतोय, खूप उठून दिसतोय. गोल्डन आणि ब्राऊनचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतंय. आणि चेरी ऑन द टॉप इज दी मोस्ट अट्रॅक्टिव्ह थिंग आय गेस. मला कमेंट करून सांगा तुम्हाला केक कसा वाटला ते. लाईक करा जर व्हिडिओ आवडला असेल, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. स्टे ट्यून्ड.